नमस्कार मित्रांनो, स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा हिरा बैल. मित्रांनो, हिरा बैलाची विक्री झालेली आहे. कोणी खरेदी केली हेच आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेऊया. मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे, रणजित निंबाळकर सर जेव्हा ह्या बैलगाडा क्षेत्रामध्ये आले होते तेव्हा सुरुवातीला राजवीर, हिरा, गरुडा असे 4-5 नंदी सुरुवातीला खरेदी केले होते. मित्रांनो, त्यात काही रणजित सरांना यश मिळालं नाही. त्यानंतर सर्जा, सुंदर, साई असे खरेदी केले. तत्पूर्वी मित्रांनो हिरा बैल, आता हिरा बैलाची विक्री झालेली आहे. हिरा बैलाचा इतिहास थोडंफार सांगावं तर मित्रांनो, घाटावर हिरा बैलाने 3-4 बिनजोडच्या शर्यती जिंकल्या होत्या. एक वेळ हिरा आणि बकासूर ही जोडी सुद्धा सासवड बिनजोड मैदानात पळाली होती. बकासूर आणि हिराने ही बिनजोड शर्यत जिंकली होती. आणि तत्पूर्वी मित्रांनो, रणजित सरांनी 3 महिन्यापूर्वी हिराला मुंबईमध्ये पाठवलं होतं बिनजोड मैदानासाठी. आता तर मित्रांनो विक्री झालेली आहे. स्वर्गीय रणजित निंबाळकर सर फलटण व भैया चोरमोले मालशिरस यांच्या नावाने हा पळणारा हिरा शेठ आता मित्रांनो विक्री झालेली आहे. कोणी खरेदी केली? शिवशंभो दूध डेअरी, पिंटू शेठ कदम, रेठरे बुद्रुक, आवी उर्फ बबलू शेठ, अनिल जाधव चेअरमॅन यांनी विक्रमी नवीन खरेदी केलेली आहे. हिरा शेठ 3515 या नंबरने ओळखला जाणारा मुंबई किंग हिरा शेठ 3515 या खरेदी करणाऱ्यांचा आधारस्तंभ धाडस, कोकण केसरी धाडस असा नंदी हा आधारस्तंभ आहे. आणि त्यांच्या दावणीला आता हिरा शेठची एंट्री झालेली आहे. मित्रांनो, हा हिरा शेठ, हिरा बैल स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांच्या नावाने ओळखला जात होता, पण आता मित्रांनो विक्री झालेली आहे. हे आता शिवशंभो दूध डेअरी यांच्या नावाने ओळखला जाणार आहे. असो मित्रांनो, सरांचे 3 नंदी सर्जा, सुंदर, साई हे नक्कीच तिघेजण नाव करणार. धन्यवाद मित्रांनो.